असेल तर त्याने स्टेजच्या समोर यायचं आपली सायकल घेऊन. विद्या मंदिर ज्युनियर कॉलेज MCVC विभाग या सर्व संकुलामार्फत आज आपण एक नवीन उपक्रम पलूस आणि पलूस नगरीच्या दृष्टीनं पार पाडतोय. प्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सायकल चालवा, पर्यावरण वाचवा, सायकल चालवा, आरोग्य सांभाळा आणि सायकल चालवा, सुसंस्कृत व्हा. नवीन नवीन पर्यावरणाचा आदर्श आपल्यापर्यंत पोचावा आणि या देशाची प्रगती व्हावी. आज आपण वेगवेगळ्या संकटाच्या माध्यमातून जातोय. आपलं आरोग्य आणि आपली भारतीय संस्कृती जपावी या उद्देशानं संदेश सर्व समाजापर्यंत पोचावा या हेतूनं सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर पवार हॉस्पिटल यांच्या वतीनं आणि लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर ज्युनियर कॉलेज तसेच पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व शाखांच्या वतीनं आपण ही सायकल रॅली या पलूस परिसराला एक वेगळा संदेश देण्यासाठी करत आहोत. आणि या संदेश देण्यासाठी या ठिकाणी आपल्या प्रशालेचे माजी विद्यार्थी जे या ठिकाणी उपस्थित आहेत, योगेश सावंत असतील, प्रतीक सदामते असतील, ॲडव्होकेट महेश पाटील असतील, इंजिनियर नितीन पाटील असतील आणि डॉक्टर पवार असतील आणि निकम असतील. तर हे माजी विद्यार्थी जे शाळेवरती नेहमी सतत प्रेम करत असतात आणि तेही या सायकल रॅलीमध्ये सामील झालेले आहेत. मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. कंटिन्यू आहे.
तुम्ही सायकल घेऊन कुठे गेलेत गाडी घेऊन? कुठं? खोबरे सरांना घेऊन या, खोबरे सरांना. हा जाऊन दे पास. सर पळून देऊ नका, चला. Go, go.
सायकलच्या बाजूला इंडिकेटर लावा. ॲम्ब्युलन्स घेऊन विकासभाऊ तुम्ही जे आहात ना ते रॅलीच्या पाठीमागं परत थांबा. विकासभाऊ हा ठीक आहे. आपली ॲम्ब्युलन्स पाठीमागं राहू दे. हॅलो, या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी जर पालक कोण आले असतील पालक तर त्यांनी स्टेजच्या समोर यायचं. सायकल घेऊन जर पालक आले असतील त्यांनी स्टेजच्या समोर यायचं. आपण पालकांनाही आव्हान केलेलं होतं या रॅलीमध्ये सहभागी होण्याचं. जर गाडी
वतीनं शाळेतील सर्व मुले आणि मुली यांनी सायकल रॅली संपूर्ण शहरामधून काढलेली आहे. उपक्रम अतिशय चांगला आहे. याच्यामुळे निश्चितपणे मुलांचं तब्येत चांगली राहणार आहे, शारीरिक स्वास्थ्य राहणार आहे, त्याचबरोबर इंधनाची बचत होणार आहे. आणि हा उपक्रम अतिशय गरजेचा आहे. अलीकडे मुलं अतिशय नाजूक व्हायला लागलेले आहेत. त्यामुळे मुलं धष्टपुष्ट होणं गरजेचं आहे. त्याचं शारीरिक क्षमता वाढणं अतिशय गरजेचं आहे आणि हा पर्यावरणाला उपयुक्त असा उपक्रम आहे. शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, विद्यार्थी यांना माझ्या शिक्षण विभाग पंचायत पोलीस मार्फत मी हार्दिक शुभेच्छा देतो. आज 1 जानेवारी 2024 पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेजच्या वतीनं आज नवीन वर्षाच्या निमित्तानं एक भव्य नववर्ष संकल्प सायकल रॅलीचं आयोजन करण्यात की ज्यामध्ये आमच्या पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेजच्या माध्यमातून मुलांच्यामध्ये आरोग्य, व्यायाम आणि पर्यावरण, त्याचबरोबर आपली सामाजिक बांधिलकी या गोष्टींची रुजवणूक व्हावी म्हणून आज नववर्षाच्या निमित्तानं भव्य अशा नववर्ष संकल्प रॅलीचं आयोजन केलेलं आहे की ज्यामध्ये 500हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग या ठिकाणी घेतलेला आहे आणि प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनीच्या सायकलला या ठिकाणी सामाजिक बांधिलकी जपणारे, सामाजिक प्रबोधनपर जनजागृती करणारे संदेश या ठिकाणी आपल्याला प्रत्येकाच्या सायकलला या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. एक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर हे नेहमीच अग्रगण्य या माध्यमातून आपल्याला होत असताना दिसते. सामाजिक बांधिलकी जपण्याचा मोठा प्रयत्न या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिराच्या वतीनं या ठिकाणी होतो आहे. अशा या सामाजिक जनजागृती आणि प्रबोधन कार्यक्रमामध्ये आम्ही विद्यार्थ्यांच्या बरोबरच पालकांना आणि समाजातील सर्व घटकांना या ठिकाणी सामावून घेतलेलं आहे. नाही नाही असं दाखवा की नसता. या ठिकाणी गुरु माऊली कॉस्मेटिक हे एक सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम अतिशय प्रभावीपणे या ठिकाणी करताना दिसत आहेत. या विद्यार्थ्यांना ते कोल्ड ड्रिंक्स म्हणजेच एक आपली सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी ते आपल्या दुकानातील सगळ्या बॉटल्स जे पेय आहेत ते पेय या ठिकाणी मुलांना देताना दिसत आहेत. धन्यवाद. यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. अशीच कृपा आमच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिराच्या वतीनं या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून होताना दिसते आहे. ही सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आम्ही अशा या सामाजिक प्रबोधनपर उपक्रमाची या ठिकाणी
या ठिकाणी गुरुमाऊली कॉस्मेटिक या दुकानाचे मालक ज्यांनी आपल्या दुकानात जेवढ्या म्हणून ज्या काही बॉटल्स होत्या, ज्या पाणी असेल किंवा हेल्दी ड्रिंक असेल, सॉफ्ट ड्रिंक असेल, ते सगळं अगदी मनापासून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी या ठिकाणी विद्यार्थ्यांना वाटलेले आहेत. अगदी आपलं सगळं दुकान त्यांनी खाली केलेलं आहे. एकही पैसा न घेता, एकही रुपया न घेता एक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी या दुकानाचे जे मालक आहेत त्यांनी या ठिकाणी आपल्या दुकानात सगळ्या बॉटल पाण्यापासून ते सॉफ्ट ड्रिंक पासून या सगळ्या बॉटल्स आपल्या या आरोग्य, पर्यावरण आणि शिक्षण या प्रबोधनपर जनजागृती रॅलीमध्ये त्यांनी सगळ्या आपल्या दुकानातले बॉटल्स फ्री ऑफ चार्ज देऊन टाकलेले आहेत. लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिराच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार, धन्यवाद. अशीच सामाजिक बांधिलकी आपण जपूया आणि देशाची उत्क्रांती घडवूया. धन्यवाद. अरे आली तरी गाडी आली
पुढंपर्यंत येतो.
पाहिजे 2-2 लाईन 2-2 लाईन अरे सन 2024 1 जानेवारी 2024 नवीन सालातील एक नवीन छान असा पर्यावरणपूरक उपक्रम लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर खास करून प्राथमिक विभाग यांनी राबवलेला आहे। यामध्ये जवळजवळ 700 सायकल्स या फेरीमध्ये उपलब्ध होत्या। त्याच्यामध्ये 700 सायकल स्वारांनी यात भाग घेतला होता आणि प्रत्येकाने पर्यावरणाविषयी अनेक संकल्प सोडलेले आहेत आणि घोषणा केल्या, जशा सायकल चालवा, आरोग्य सांभाळा, सायकल चालवा, पर्यावरण सांभाळा, सायकल चालवा, इंधन बचाव, सायकल चालवा आणि देश सशक्त बनाव, अशा प्रकारच्या छानपैकी घोषणाही दिल्या गेल्या। वरवरून गावातून प्रतिसाद भेटला। त्यामध्ये काही गावकऱ्यांनी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, थंड अशा काही पेयवर्धक असे थंड पेय आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना दिले गेले आहेत। त्यांचे मनापासून आभार। त्यांचं नाम उल्लेख करू शकत नाही। या भरघोष अशा चांगल्या कार्यक्रमामध्ये आपल्या संकुलातील सर्व शिक्षक बंधू भगिनी मोठ्या हिरिरीने या ठिकाणी भाग घेतला। त्याचप्रमाणे आमचे विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने अगदी कडक ऊन पडलेला असताना सुद्धा भाग घेतला। कोणाच्या चेहऱ्यावरती थकवा जाणवला नव्हता। अशा प्रकारे आम्ही हा सोडलेला संकल्प कडे जाऊ। आम्ही सर्वजण त्याप्रमाणे वागण्याचा खूप प्रयत्न करू आणि भारत देशाला महासत्ताक बनवण्यासाठी खूप प्रयत्न करू। या नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आपला देश महान बनू ही संकल्पना सोडून मी या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। सायकल चालवा, आरोग्य सांभाळा, सायकल चालवा, आरोग्य सांभाळा।
नमस्कार. आज 1 जानेवारी 2024 नव वर्षाचा हा आजचा पहिला दिवस पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेजच्या संकुलामध्ये नववर्षाचं स्वागत एका अनोख्या अशा पर्यावरणपूरक उपक्रमाने आज साजरा करण्यात आलं आणि संपूर्ण समाजाला किंबहुना संपूर्ण जीवसृष्टीला एक आज अतिशय मोलाचा असा संकल्प वजा सामाजिक संदेश लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज पलूसच्या वतीनं आज देण्यात आला. आज या उपक्रमाअंतर्गत आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण प्रबोधन आणि जनजागृती करण्यासाठी प्रशालेतील 700हून अधिक विद्यार्थिनींच्या सायकलला सामाजिक संदेशाचे फलक लावून संपूर्ण प्रशालेतून सुरू झालेली ही सायकल रॅली कुंडलवेस आणि गावभागातून मुख्य चौकातून आणि नवी स्टँडच्या मार्गे या संपूर्ण पलूस आणि पलूस परिसरातील संपूर्ण सामाजिक बंधू भगिनींना आज एक अतिशय मोलाचा हा सामाजिक संदेश या निमित्तानं दिला गेला. आरोग्य, पर्यावरण आणि शिक्षण हे जर आपण ही चळवळ जर आपण समृद्ध केली तर निश्चितच उज्ज्वल भविष्य आपल्या या सुजाण संस्कारक्षम मुलांच्यासाठी आपल्याला देता येणार आहे. त्यासाठी म्हणून नवीन वर्षाच्या नवीन संकल्पाच्या माध्यमातून लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिरानं आज अतिशय अनोखा असा उपक्रम या ठिकाणी आज साजरा केला, ज्यामध्ये पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षक, सर्व अध्यापक बंधू भगिनी आणि या सायकल रॅलीमध्ये सहभागी झालेले सर्व विद्यार्थी आणि त्याचबरोबर त्यांचे पालक आणि समाजातील सर्व जे काही घटक आहेत त्यांना या उपक्रमामध्ये सहभागी करून घेण्यात आलं होतं. आणि एक सामाजिक बांधिलकी जपणारा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आज लकी विद्यामंदिराच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेला आहे. मग त्यामध्ये आरोग्य, पर्यावरण आणि शिक्षण या ज्या काही गोष्टी आहेत त्या अतिशय संस्कारक्षम असणाऱ्या मुलांच्या माध्यमातून आज सामाजिक बांधिलकी म्हणून आज या माध्यमातून दिल्या गेलेल्या आहेत, की जेणेकरून विद्यार्थ्यांना व्यायामाकडे वळावं, आरोग्य चांगलं ठेवावं. आणि आरोग्य चांगलं असेल तर निश्चितच चांगल्या मनामध्ये चांगलं विचार वास करतात असं म्हटलं जातं. म्हणूनच हा उपक्रम नववर्षाच्या माध्यमातून या ठिकाणी घेतला गेला. याला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी दिला गेला आणि या पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व संकुलाच्या वतीनं हा घेऊन जो काही उपक्रम या ठिकाणी साजरा झाला त्याला या संपूर्ण परिसरातून सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. ज्या ज्या घटकांनी यामध्ये सहकार्य केलं त्या सर्वांचं संस्था आणि प्रशालेच्या वतीनं अगदी मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांना खूप धन्यवाद. अशीच बांधिलकी आपण जपूया आणि उज्ज्वल देशाचं भवितव्य घडवूया असंच या निमित्तानं मी आज सांगण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आज 1 जानेवारी 2024 सर्वप्रथम सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सायकल चालवा, आरोग्य सांभाळा, प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा, आपली वसुंधरा स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषण मुक्त ठेवूया. झाडे लावू, झाडे जगू, निसर्ग आपला समृद्ध करू. पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन अर्थातच जीवसृष्टीचं रक्षण यासाठी आपण आपला एक छोटासा सहभाग देऊया आणि पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी आपली बांधिलकी जपूया. या अंतर्गत दैनंदिन सायकल सफरीच्या माध्यमातून आज नवीन वर्षाच्या निमित्तानं 2024 सालामध्ये आज पहिली सायकल राईड ही 24 किलोमीटरची आज केलेली आहे. आणि आनंदाची बाब म्हणजे मलाही त्या गोष्टीचा अतिशय मनस्वी आनंद झाला. 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या सालामध्ये म्हणजेच एका वर्षामध्ये माझी एकूण 10,019 किलोमीटरची सायकल राईड पूर्ण झालेली आहे. याचा मला खूप आनंद झाला. आणि खऱ्या अर्थानं केवळ मी सायकलिंग न करता सायकलिंगच्या माध्यमातून वेगवेगळ्या शाळेतील मुलांच्यामध्ये जाऊन त्याचबरोबर वेगवेगळ्या गावामधील लोकांच्यामध्ये मिसळून त्याचबरोबर वेगवेगळ्या सामाजिक संस्था ज्या असतील, सामाजिक जे काही कार्य करणाऱ्या वेगवेगळे ठिकाणं असतील अशा तालुका, त्यानंतर जिल्हा आणि एक राज्यातील आणि अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे देश विदेशातील सायकलपटूंच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी ओळख झाली आणि एक छोटासा सामाजिक
बांधिलकी जपण्याचा प्रयत्न माझ्या हातून या ठिकाणी झाला, त्याचाही मला खूप आनंद या निमित्तानं होतो आहे. खरं तर पर्यावरण, आरोग्य आणि शिक्षण ही चळवळ जी आहे ती संस्कारक्षम मुलांच्यापासून आपण जर सुरू केली तर निश्चितच या सर्वांना उज्ज्वल भविष्य त्या ठिकाणी मिळू शकतं. आणि म्हणूनच या माध्यमातून हा एक छोटासा उपक्रम नववर्षाच्या निमित्तानं आज सायकल चालवा, आरोग्य सांभाळा, प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा हा लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिराच्या संकुलाच्या वतीनं जवळजवळ 700हून अधिक विद्यार्थीनींचा या ठिकाणी वेगवेगळे संदेश घेऊन आज भव्य नववर्ष संकल्प रॅली या ठिकाणी आयोजित केली गेली की जिला अतिशय उत्स्फूर्त असा उत्तुंग असा प्रतिसाद देखील मिळाला आणि एक सामाजिक बांधिलकी आमच्या प्रशालेनं जपली. यामध्ये जे घटक सहभागी झाले त्यांचं संस्था, प्रशाला आणि सर्व अध्यापक बंधू भगिनी आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांच्या वतीनं मी अतिशय मनपूर्वक आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो आणि नववर्षाच्या पुन्हा एक वेळ सर्वांना निरोगी, आरोग्यदायी, सुदृढ शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.